हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायली सिम्प्लिफाईज. आज आपण पाहणार आहोत रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स ऑफ अ क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगचे रिअल वर्ल्ड एक्झाम्पल काय आहेत ज्याच्याशी आपण रिलेट करून आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग हे अजून इझी समजेल. जसे की जीमेल, गुगल ड्राईव्ह, यूट्यूब असेल, नेटफ्लिक्स असेल. आता आपण गुगल ड्राईव्ह यूज केलाच असेल. गुगल ड्राईव्हमध्ये फोटो किंवा फाईल अपलोड केली की ती इंटरनेटवर स्टोअर होते. आपण जरी मोबाईल बदलला तरी लॉग इन करून आपल्याला सर्व फाईल्स मिळतात. फक्त एका लॉग इनचीच गोष्ट आहे की आपण जरी मोबाईल बदलला तरी आपल्याला लॉग इन करून आपल्याला ह्या सगळ्या फाईल्स ह्या गुगल ड्राईव्ह थ्रू आपल्याला भेटू शकतात. तर नेक्स्ट म्हणजे जीमेल झालं. ईमेल तुमच्या मोबाईलमध्ये नाही तर गुगलच्या सर्व्हर्सवर स्टोअर होतात. आपण कोणत्याही डिव्हाइसवरून लॉग इन करून ईमेल पाहू शकतो. आपण कम्प्युटरमध्ये, दुसऱ्यांच्या फोनमध्ये आपण फक्त आपल्याला आय डी आणि पासवर्ड माहिती असला की आपण ते जीमेल आपण ॲक्सेस करू शकतो. तिथून आपण डिव्हाइसवर लॉग इन करून ईमेल आपण पाहू शकतो. आता यूट्यूब ही झालं. यूट्यूबवर आपण किती सारे व्हिडिओ पाहतो. आपण काही सर्च करतो, काही माहिती वगैरे सर्च करतो आणि ती आपल्याला भेटत असते. तर प्रत्येक व्हिडिओ जो आपण यूट्यूबवर पाहतो तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसतो. यूट्यूबच्या क्लाउड सर्व्हर्सवर स्टोअर असतात आणि इंटरनेटद्वारे ते स्ट्रीम होतात. त्याच्या थ्रू आपल्याला ते भेटत असतं. आता नेटफ्लिक्स हे झालं. मूवीज आणि वेब सिरीज क्लाउडवर स्टोअर होतात. ते आपल्या फोनमध्ये सेव्ह नसतात, त्या क्लाउडवर स्टोअर होतात आणि वन बाय वन आपण त्याला जसं आपल्याला पाहिजे, कोणती मूवी पाहिजे आपण त्यानुसार ते आपल्याला ॲक्सेस करू शकतो, आपण पाहू शकतो. इंटरनेट वापरून आपण त्या पाहतो. जसे की गुगल फोटोज झाले. फोटोज क्लाउडमध्ये बॅकअप होतात. मोबाईल हरवला किंवा खराब झाला तरी आपल्याला फोटोज मिळत असतात. का? कारण फोटोज हे क्लाउडमध्ये बॅकअप होत असतात. त्याचा बॅकअप ऑलरेडी आहे. आता समजा ऑनलाईन मीटिंग्स वगैरे असले, व्हिडिओ मीटिंग्स असे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर चालतात. व्हिडिओ मीटिंग्स हे सर्व क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर चालतात. आपण कुठूनही जाऊन जॉईन करू शकतो. सो हे सर्व झाली क्लाउड कम्प्युटिंगची काही एक्झाम्पल्स. आपण रोज क्लाउड कम्प्युटिंग वापरतो, जरी आपल्याला ते जाणवत नसेल तरी. गुगल ड्राईव्ह झालं. गुगल ड्राईव्हमध्ये फाईल्स सेव्ह करणे, जीमेल वापरणे, यूट्यूबवर व्हिडिओज पाहणे, नेटफ्लिक्सवर मूव्हीज पाहणे आणि गुगल फोटोजमध्ये बॅकअप ठेवणे हे सर्व क्लाउड कम्प्युटिंगचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत. म्हणजेच जेव्हा डेटा किंवा ॲप्लिकेशन इंटरनेटवरून वापरले जाते तेव्हा क्लाउड कम्प्युटिंग वापरले जात असते. सो बेसिकली क्लाउड कम्प्युटिंग इज नथिंग बट means using storage, application and services over the internet instead of your own computer. सो क्लाउड कम्प्युटिंग म्हणजेच काय की आपण स्टोरेज यूज करून, ॲप्लिकेशन यूज करून, सर्व्हिसेस यूज करतो ओव्हर द इंटरनेट यूज करून करतो इन्स्टेड ऑफ युअर ओन कम्प्युटर. सो होप सो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले क्लाउड कम्प्युटिंगचे रिअल लाईफ एक्झाम्पल जे आपण डेली लाईफमध्ये यूज करत असतो. जसं जीमेल झालं, गुगल ड्राईव्ह झालं, यूट्यूब झालं, नेटफ्लिक्स झालं आणि बरंच काही. सो ह्या एक्झाम्पलमुळे तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग अजून रिलेट होईल रिअल लाईफ एक्झाम्पल पाहून. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डू लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.